हा फक्त चांगल्या लोकांसाठी अभंग आहेत. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाचं हा अभंग असा आहे, जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःसाठी वापरलेले आहेत. मराठी कळाली का तुम्हाला? ऐकू येते सगळ्याला व्यवस्थित? शब्द नीट आहे का तुम्ही? काय बोलतोय मी? सज्जन लोकांसाठी अभंग आहेत. दुर्जन उपेक्षित करणं, दुर्लक्ष करणं हे पाप आहे. तुमच्या प्रत्येक श्वासाची दखल घेणं ही ज्ञानेश्वरीची कृपा आहे, भगवान बाबांची कृपा आहे. तुमचा शब्द खटकतो, इतकी ताकद तुमच्या शब्दामध्ये ज्ञानेश्वरीमुळे निर्माण होते. कोण कुणाच्या शब्दाला किंमत द्यायला मोकळे जगामध्ये? लाट निर्माण होते, आनंदाची पण आणि संतापाची पण. अग्नी येतो, अग्नी स्वयंपाक पण करतो आणि घर पण जाळतो. नाही कळालं? अग्नी येतो, अग्नीचा काय धर्म आहेत? अग्नीला काय माहिती काय पेटते म्हणून? अग्नी येतो, पेटला तर पेटला, स्वयंपाकही करतो. एवढ्या लोकांचं पोट अग्नीनीच भरलेलं आहे. आणि एखादं गाव जाळायचं म्हटलं तर किती वेळ लागतो अग्नीला महाराज. आणि भडकलेल्या अग्नीमध्ये जर तुम्ही लाकडं टाकले ना, ते सहयोगी होतात. पाणी टाकलं तर जास्त, आणि त्यात वारा सुटला तर मग विचारूच नका. तसंही भगवान बाबांची लाट जी महाराष्ट्रामध्ये आली आणि तुम्ही लोकांनी जे कर्तृत्व दाखवलं, विशेष करून पिंपळनेरकरांनी, त्यांचं खूप ऋणी आहे मी, भगवानकडे ऋणी आहे. आणि बोलायला नाही पाहिजे पण बोलतो तुम्हाला. 10 दिवसात सप्ताह केला याच्यात नवल नाहीत. भगवान बाबांनी गावाला प्रॉफिटमध्ये ठेवला, हा फायदा आहे. हे आमच्यातलं आहे. सप्ताह करणाऱ्यांना शिल्लक ठेवतात बाबा, याला ऐश्वर्य म्हणतात. कमी तर पडतच नाहीत. माझा मुद्दा आहे, कशातच कमी पडत आहे? ज्ञानात नाही, अन्नधान्यात नाही, मानात नाही, कशातच नाही. नाही मग महाराजचे काही होतं ते का? हा जो अभंग आहे ना, घेतलेला अभंग, हे खास तुमच्यासाठी. हा अभंग शब्द सुरुवात दुर्बुद्धी आहे. दुर्बुद्धी ते मना कदा, अशी सुरुवात आहे त्याची. हा फक्त चांगल्या लोकांसाठी अभंग आहेत. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाचं हा अभंग असा आहे, जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःसाठी वापरलेले आहेत. मराठी कळाली का तुम्हाला? ऐकू येते सगळ्याला व्यवस्थित? शब्द नीट आहे का तुम्ही? काय बोलतोय मी? सज्जन लोकांसाठी अभंग आहेत. दुर्जन लोकाला तुरुंग घर वाटतं, याच्यापेक्षा काय बोलू तुम्हाला? जे वाईट लोक आहेत त्यांना उपदेशच नाही. कोणत्याही क्षेत्रातले लोक असू द्या, वाईट आहेत ना, त्यांच्यासाठी अभंगच नाहीत. काही काही माणसं अशी आहेत. महाराज, एक तुरुंगातला माणूस आला होता भगवानगडावर पाया पडण्यासाठी. म्हणजे महाराज पाया पडतो. म्हणलं काय रे? काय नाही, उद्या तुरुंगात जायचे, पॅरलोल आलो होतो. म्हणजे चेहरा तर तुझा आनंदी दिसतोय. अरे नातेवाईक, घरदार सगळं. म्हणजे काही चिंता नाही महाराज, सगळे तिथेच आहेत. सगळे उलट बाहेर आल्यानंतर करमत नाही. हे लोक वेगळे, यांचं जीवन वेगळं आहे. वाईट हेच ज्याच्याकरता चांगले आहेत, हे लोक वेगळे आहेत. आयुष्य उद्ध्वस्त करतात. यांना दुःख आहे. ज्ञानोबांचा खूप सुंदर शब्द आहेत, दुखिया दुःखाची जिव्हार. जर एखाद्याला दुःख नाही झालं ना, तर त्याला दुःख वाटतं की मला दुःख का नाही. काही त्याचं अंतःकरण दुःखाचं आहे. टोचलं ना. मी असे अनेक संप्रदाय बघितलेत, पंथ बघितलेत, शाखा बघितल्यात, स्वतःला टोचून घेतात, रक्त काढतात अंगाचं. ज्ञानोबा म्हणतात कमाल आहे या लोकांचे. का? दुखिया दुःखाची जिव्हार. त्यांना दुःख झाल्याशिवाय आनंदच येत नाही. हा वर्ग वेगळा आहे. हा वर्ग कधीही अभंग ऐकत नाही, कधीही कीर्तनकाराजवळ जात नाही, संताजवळ जात नाही. शब्द लक्षात. म्हणजे अभंग आहेत ना, हा स्वतःसाठी आहे. तुकोबारायांचा आपल्यासाठी अभंग आहेत, स्वतःसाठी. आणि भगवंताच्या जवळ मागणी मागणारा अभंग आहे. काही काही दिवस असे ठरलेले असतात की त्या दिवशी अभंग घ्यायचा असतो.
आज सप्ताहाच्या समाप्तीचा दिवस आहे. देवाला प्रसाद मागायचा असतो की आता देवा उद्या काल्याचा प्रसाद घेतला की आम्ही घरी जाणार आहेत, म्हणून आता जाता जाता आम्हाला काहीतरी देऊन जा. तो अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. इतका गोड अभंग आहेत. तुमचं भाग्य आज तो अभंग आपल्याला ऐकायला मिळतोय. कधी कधी ना श्रोत्याचं नशीब पण चांगलं लागतं. वक्ता कितीही चांगला असू द्या, श्रोते जर दहाव्यासारखे असले ना तो चांगला विषय पळून जातो आणि मला टाइमपास करायला त्रास होतो की वेळ संपतो का नाही. होतं कधी कधी असं. हे ज्ञानोबांचं म्हणणं. चेहरे असे टवटवीत पाहिजे हो, नाही तर एवढं कीर्तन का चांगलं करतो ही सुद्धा समस्या आहे. तुकोबारायांनी इतकं सुंदर कीर्तन केलं लोहगावमध्ये आणि छत्रपती कीर्तनाला आले. अहो ते तुकोबारायचे कीर्तन आहेत. अभंग ऐकून लोक वैराग्यवान होतात. अभंग लिहिणाऱ्यांचं कीर्तन कसं असेल. आणि 4-5 दिवस छत्रपती कुणाशी बोललेच नाहीत. मग ते अष्टप्रधान आहे ना, ते जवळचं फार चांगले लागतात बरं का लोक. हे मी पिंपळनेरीमध्ये बोलू का, जवळचा माणूस जर खराब असला तर आयुष्य उद्ध्वस्त होतं महाराज. हे तुम्ही कमीत कमी एवढं तर शिका. विठ्ठल विठ्ठल. अष्टप्रधान जे होतं ना, त्यांनी विचारलं केव्हापासून छत्रपती बोलत नाही. म्हणजे तुकोबाराचे कीर्तन ऐकल्यापासून. मग ते छत्रपतीकडे गेले नाहीत, तुकोबाराईकडे आले. म्हणजे महाराज तुम्हाला प्रार्थना करायची. म्हणजे करा, एवढं चांगलं कीर्तन करत जाऊ नका हो. राष्ट्र रक्षक पुरुष जन्माला आलेला आहे आणि त्याच्यात जर वैराग्य निर्माण झालं तर काय होईल. खुद्द तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना बोलवलं. त्यांचे अभंग बरं का शिवाजी महाराजांच्या गाथ्यामध्ये. त्यांना सांगितलं की आम्ही समाज जागृती करतो, तुम्ही देशाचं रक्षण करा. याला तुकोबाराय म्हणतात. प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं काम आहे, त्या कामाला त्या कर्माला देव माना हे वारकरी संप्रदाय शिकवतो. प्रत्येकाच्या वाट्याला आलेले आहेत. काम सोडून कर्म सोडून देवाकडे जाऊ नका. याच्याकरता सगळ्यात मोठं उदाहरण सावता महाराजांचं आहे. देव त्यांच्याकडे येत होते. वारी करण्यासाठी न जाणाऱ्या संताकडे देव येत होते. कर्माला देव माना. जे रोज जीवन जगताय ना त्याला पूजा माना, त्याच्यामध्येच पुण्य तयार होईल. शेती करताय, नोकरी करताय, जे काही करत असाल त्याला ईश्वर माना, त्यालाच कर्म माना. देव त्याच्यावर प्रसन्न होतो, कारण की देवाने त्याच्यासाठी निर्माण केलंय तुम्हाला. आणि ते जर तुम्ही इमानदारी केलं, करत नाहीत महाराज इमानदारी, यालाच दुर्बुद्धी म्हणतात. नोकरीवर ठेवा, कशा रीतीने मालक खड्ड्यात जाईल याला म्हणतात दुर्बुद्धी. कशा रीतीने. आधी मला ते अनुभव येतात भगवानगडाचं काम करता करता. कुठेही एक ड्रायव्हर होता, त्याच्या डोक्यात एकच की ही गाडी कशी खड्ड्यात जाईल. मी त्याला एक दिवशी विचारलं असं का करतोस तू, मालक जरा प्रॉफिटमध्ये आला पाहिजे. मालक गेला खड्ड्यात म्हणे, पैसेच देत नाही. अरे पैसे माग नाही, त्याची गाडी खड्ड्यात घालायची. दुर्बुद्धी. विठ्ठल विठ्ठल. ज्याच्यावर आपण जगतोय, ज्याच्यावर आपला परिवार चालतो, ज्याच्यावर उदरनिर्वाह होतो त्याला देव माना, त्याला ईश्वर माना, ते पूजनीय माना. तिथून तुम्हाला प्रॉफिट होईल. ऑपरेशन करताय ना, पैसा गवू नयेत. पण जर किचकट ऑपरेशन एखाद्या डॉक्टरने केलं ना, ते समाधान पैशात मिळत नाही. एखादी किचकट केस जर सोडवली ना, पैसा गवू नयेत, पण मी विजयी झालो हा आनंद, बौद्धिक आनंद वेगळा आहे. किचकट प्रसंग आहेत आणि आपण त्या प्रसंगातून बाजूला निघालो, तो आनंद वेगळा आहे. आणि तिथं जवळची माणसं लागतात. नाही कळालं. हीच गीता आहे बरं काय, काय फार मोठी गीता नाही आहेत. समोरच्या मोठमोठ्या योद्ध्याकडे पाहून अर्जुनाने कच खाल्ली होती. तुमच्या भाषेत सांगतो. काय ऐन टायमाला आपण निवडणुकीला उभं राहायचं आणि जो उभं राहिलाय त्यानेच कच खायची. तोच म्हणायला लागला माझं काही खरं नाही. लोक म्हणतील याचं खरं नाही, याला याचं वाटोळं करून टाका. कच खाणं म्हणतात त्याला.
ज्याच्या जीवावर महाभारत आहे, एक पक्ष आहे ज्याच्या जीवावर पांडवाचा, तो मुख्य माणूस बौद्धिक दृष्ट्या घायाळ होतो अर्जुन. आणि तो एवढा मोठा अर्जुन भिक्षा मागता भली, हे युद्ध सोडून द्यावं. माझा मुद्दा कळाला का तुम्हाला? हे युद्ध, भगवंताचे शब्द फार गोड आहेत. जर तुला युद्ध सोडायचंच होतं तर अगोदर हा का म्हणला? सगळी इमारत उभी केली ना, ऐन टायमाला तू पाया काढून घेतोस, तू का म्हणला? नाही मला